मी विनोद लोखंडे गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमात आपलं सरसे स्वागत करतो। येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने आपण आज माळशिरस तालुक्यातील आठवडे बाजारात आलो आहोत आणि इथे आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की त्यांच्या मनातील आमदार कोण। नमस्कार दादा। नमस्कार। गाव कुठलं? माळशिरस। नाव? रमेश। बरं, येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तुमच्या प्रभागातनं कुणाला आमदार म्हणून निवडून देणार तुम्ही? आता सध्या कुणाची चर्चा आहे तुमच्या तालुक्यात? काय सध्याला चर्चा। बरं, येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने कुणाला मतदान करणार हे पण तुम्ही ठरवलं नाही का? अजून नाही ठरवलं। आता चालूलाच तुमच्या प्रभागातनं उत्तमराव जानकरांची चर्चा आहे, त्यांना मतदान करणार का तुम्ही? करू। साहेबांची उत्तमराव जानकरांना पसंती आहे। या पुढे बघूया जरा। नमस्कार दादा। नमस्कार। नाव? कुणाल दांगे। गाव? माळशिरस। तर आता विधानसभेचे इलेक्शन लागते, त्या अनुषंगाने तुम्ही कुणाला मतदान करणार? आमदार म्हणून कुणाला निवडून देणार तुमच्या प्रभागात? आकाश भीमराव सावंत। आकाश भीमराव सावंत। बर, नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष। बर, पण आता तर चर्चा जास्त करून उत्तमराव जानकरांची आहेत, त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? असली तरी आम्ही इच्छुक आहे ना भाजपकडनं, शेवटी आम्हाला जर तिकीट दिली तर आम्ही आमचाच प्रचार करणार। म्हणजे तुमच्या प्रभागात त्यांना इच्छुक आहेत, त्यांनी काय माळशिरस गावासाठी त्यांनी काम केलंय प्रथम नगराध्यक्ष असताना। बर, त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी लोकनेते भीमराव तात्या सावंत यांनी माळशिरस तालुक्यासाठी खूप मोठं योगदान आहे। आणि 2014 साली उत्तमराव जानकर यांना डबे फॉर्म भीमराव सावंत यांचाच होता। ज्यावेळेस उत्तमराव जानकर यांचा फॉर्म बाद झाला त्यावेळेस फक्त तालुक्यात एकच फॉर्म राहिलेला भीमराव उद्धव सावंत यांचा। पण काय राजकीय खेळ असतो, त्यांचा फॉर्म माघारी घेऊन आनंद खंडागळेला अपक्ष उभा केला आणि त्यावेळेस चेअरमनचं सीट गेलं। नाहीतर त्यावेळेस भीमराव तात्या सावंत कमीत कमी 30,000 मतांनी डोळच्या विरोधात निवडून येऊन मोहिते पाटलाची सत्ता संपवण्यात यशस्वी झाली होती। पण त्यांनी हाताने पायावर दगड हाणून घेतला आणि ती वेळ घालवली, म्हणून यावेळेस आकाश भीमराव सावंत यांनी भाजपकडनं इच्छुक आहेत आणि तसं त्यांनी पक्षाकडे मागणी पण केली आणि त्यांचा तालुकाभर दौरा पण चालू होता। आता पण चालवलं ते दौऱ्यावरच आहेत माळशिरस तालुक्यात। परवा दिवशी चंद्रकांत पाटलाची मीटिंग झाली सोलापूरला, त्याच्यात पण त्यांनी त्यांचा बायोडाटा देऊन पक्ष म्हणले की विचार करू। विचारसरणी त्यांचं मत व्यक्त केले, स्वतः इच्छुक उमेदवार आहे, मला या प्रभागात विकास करू शकतो। हो, निश्चित अशी मागणी भाजपकडे अधिकृतरित्या केलेली। तुम्हाला किती टक्के वाटतं की त्यांची उमेदवारी फिक्स होईल म्हणून? 98%। 98% तुम्हाला आत्मविश्वास आहे त्यांची? 100% म्हणलं तरी काहीच अडचण नाही, कारण का दुसरा एवढा मोठा भाजपसाठी 2 पिढ्या काम करणारा उमेदवारच नाही, एकमेव आकाश भीमराव सावंत एवढेच आहे। आता विद्यमान आमदार राम सातपुते, त्यांच्याविषयी तुमचं कसं मत आहे? चांगला आहे आमदार। काय निधी तुमच्याकडे विकासाचे काय आले? काय एखादं हे काय आमचं पुतळाच बाबासाहेबांच्या पुतळ्याला 75 लाख रुपये दिलेत, उद्यापासून काम चालू होते। म्हणजे विद्यमान आमदारांनी पण तालुक्याविषयी चांगलं काम केलेलं असतं? काम चांगलं केलंय, पण काय म्हणून त्यांनी माघार घेतली हा त्यांचा वैयक्तिक विषय असावा। जर उभा राहिलेस तर टक्कर चांगली झाली असती। भाजपचे उमेदवार इच्छुक असणारे सावंत यांच्याकडून चांगला प्रतिसाद आहे, तर पुढे जाणून घेऊया अजून काही आहेत इच्छुक लोक त्यांच्याशी। धन्यवाद दादा। नमस्कार दादा। नमस्कार। गाव कुठलं? आणि पिटेवडे, इंदापूर तालुका। बर, तुमच्या प्रभागात कोण आहे इच्छुक उमेदवार? हर्षवर्धन पाटील। हर्षवर्धन पाटीलच का? पण काम केले त्यांनी पहिली, पण जनतेने जरा धोका दिला त्यांना, पण ह्या वर्षी 100% हर्षवर्धन पाटीलच होणार। बर्णे मामा पण आहेत की? पण आमचं फिक्स उमेदवार आहे हर्षवर्धन पाटील। आणि पाटलांनी आता तुतारी हाती घेतली, मग त्यावेळेस तुमचं काय मत आहे? आता त्यांनी केले, पण कसं आहे, आम्ही पहिल्यापासून हर्षवर्धनचं कट्टर कार्यकर्ते आहे, ते जाईल तिकडेच आम्ही जाणार त्यांच्या संग। म्हणजे नेते ज्या पक्षात तुम्ही त्यांचं? दादांचं मत असं आहे की नेते कोणत्या पक्षात जातील त्याचं काय घेणं देणं नाही, फक्त आमच्याकडे जो उमेदवार आहे हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी अतिशय चांगलं मत त्यांनी व्यक्त केलं। हो, नमस्कार दादा। नाव काय? बाळे अंकुश। बर, गाव कुठलं? मारखडवाडी। बर, आता विधानसभेचे इलेक्शन लागतंय, तुमच्या प्रभागात कुठला उमेदवार इच्छुक आहे, कोणाला मतदान करणार यावेळेस? जानकर। उत्तम जानकरच का? पण तुम्हाला आपल्या भागातल्या बर काय विकास काम करतील असं वाटतंय का तुम्हाला? करणार। बरं, दुसरे पण आहेत की, बरेच जण आहेत, सावंत आहेत सगळे, ते सावंत आहे, भाजप आहे, सगळं आहे, हे पण आहे ना तसे पण। पण विद्यमान आमदार राम सातपुते विषयी तुमचं काय मत आहे? चांगलं आहे, आपल्या गावाला त्यांनी तसं सहकार्य, पण ती उभा राहिला तर ठीक, तसं झालं तर विभाग होणार दोईकडे। बर, हो, राम सातपुते राहिला तर
बर जर राम सातपुते उभा राहिले परत तर तुम्ही त्यांना मतदान करणार नाहीतर उत्तमराव जानकर आता चांगलं कोटभर रुपये दिले ते आपल्याला आता उत्तमराव जानकर आपल्याला म्हणजे गावाला. जानकर साहेबांची उमेदवारी तर फिक्स झाली आहे. हा मग ते नसलं तर जानकर साहेबालाच होणार मतदान. सातपुते नसेल तर बर अजून काय म्हणायचं तुम्हाला याविषयी? काय सगळं आहे व्यवस्थित आहे. चालतं. नमस्कार दादा. नमस्कार. गाव कुठलं? माळशिरस. आता जी विधानसभेचे इलेक्शन लागते त्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या विभागातनं कोण आमदार म्हणून निवडून द्या? आमच्या भागातलं रामराव सातपुते. पण त्यांनी फॉर्म भरला नाही अशी चर्चा आहे. उत्तमराव जानकर आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? काय ना ठीक आहे ते उभं राहिलं तर चेअरमन साहेब त्याचं काय दोमत नाही. चेअरमन साहेब ज्या पक्षाकडून बोलले जाते त्या पक्षाकडे त्यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय हे आता जर इलेक्शन लागलं त्यात कोण काय अपेक्षा आहेत तुम्हाला त्यांच्या? त्यांच्या भरगत मतानं निवडून येतील चेअरमन साहेब हे मन व्यक्त करतो मी. चेअरमन साहेब पण भरपूर मतांनी निवडून येतील असेच एक दादा आहेत. हो नमस्कार दादा. नमस्कार. गाव कुठलं? गोरडवाडी. बरं तुमच्या प्रभागात विद्यमान आमदार मग कोणाला निवडून देणार? आता विद्यमान आमदार इच्छुक उमेदवार भाजपच्या विरोधात जे असेल त्याला निवडून देणार. विरोधात पाहिजे का भाजपकडून असणाऱ्याला देणार का भाजपच्या विरोधात? भाजपच्या विरोधात. आम्ही शेतकरी आहे. बर का बरं असं? आमच्या शेतीमालाला भावच नाही ना. बर त्यामुळे आम्ही भाजपच्या विरोधात जीव उभा राहील त्याला निवडून देणार. भाजपने तर बऱ्याच काही योजना आणल्या त्यांच्याविषयी. सुद्धा नाही फक्त त्यांचे आश्वासन. पीक विमा योजना आहे, लाडकी बहीण आहे. आम्हाला काय मिळालं नाही फक्त आश्वासन आहे त्यांची. हा त्यामुळे भाजपच्या विरोधात जीव उभा राहील त्याला निवडून देणार. आता प्रभागात तर उत्तमराव जानकरांची चर्चा आहे त्यांच्याविषयी तुमचं काय मत? उत्तम जानकर. तुतारी आधी घेतली त्यांनी यावेळेस. हो चालतंय. तुम्हाला भाजपच्या विरोधात चालते. हा, हा. उत्तम जानकर निवडून देणार. हे भाजीवाले काका आहेत आपल्याकडे. नमस्कार काका. गाव कुठलं? गाव माळशिरस. बर का नाही तुमच्या प्रभागात उमेदवार कुणाला मिळावे असं वाटतं? आता कोण येतोय उमेदवार बघू. तरी कुठला पक्ष असेल की एखादा? भाजपला द्यायचं. बीजेपी कडून लोक म्हणून उभा राहिला का बरं? बीजेपीच का बरं? पहिल्यापासून तिथं लोक तर म्हणतील बीजेपीने काम केलं नाही, तुम्ही म्हणता ज्याला मिळेल त्याला मिळेल, नाही मिळेल त्याला नाही मिळेल. बर तुमच्या प्रभागात काय केले बीजेपीने कार्य काय केले? आमच्या प्रभागात सगळेच कामं केले ते नगरपंचायत मध्ये पाहिजे ती कामं केली. बरं, एखादं तरी निधी आणलेलं काम मोठं भरपूर भरपूर आमचं नगरसेवक सुरेश टेळेने काम आमच्या प्रभागात चांगली केली ती. भाजपकडनं असणार तुम्हाला माहित आहे का एखादा इच्छुक उमेदवार त्याचं नाव? सातपुते सरतापे आहेत बघा. बर इच्छुक आहेत असं कळलंय. सरतापे यांना तुम्ही मतदान करणार आहे यावेळेस जर त्यांची उमेदवारी फिक्स झाली तर? आता ज्या योजना राबवल्या जातात बीजेपी कडून त्याच्याविषयी तुम्हाला काय मत व्यक्त करायचं? योजना चांगल्या आहेत मिळालेल्या पण आहेत आपल्याला भरपूर. बर तुम्ही त्याचा लाभ घेतलाय? घेतलाय. घरकुल मिळालंय, ते लाडकी बहीण योजनेचं मिळालंय, भरपूर मिळाले. आता तुमची जी ही भाजी आम्ही भाव आहे का व्यवस्थित तुम्हाला काय वाटतं? काय व्यापार आहे आपण घेऊन शेतकऱ्यांनी. बर तरी पण प्रतिसाद काय काय मार्केट? बरं आहे मार्केटला तर चांगला, जास्त पण कमी पण नाही लय पण नाही. मापात. बीजेपी सरकारविषयी अतिशय चांगलं मत यांचं व्यक्त झालंय. अजून बघूया दादा. केळवेल दादा आहेत. केळवेल दादा. हो नमस्कार दादा. नमस्कार. का हो? गाव कुठलं? सदाशिवनगर. बर आता विधानसभेचे इलेक्शन लागते त्याच्या अनुषंगाने तुमच्या प्रभागात कुणाला उमेदवारी मिळावी असं वाटतं तुम्हाला? अरे त्यातलं साहेब आपल्याला काय अभ्यास नाही अजिबात. बर तरी पण मागच्या वेळेस कुणाला मतदान केलं? विद्यमान आमदार राम सातपुते विषयी तुमचं काय मत आहे? काय नाही चांगला माणूस आहे. बर काम केलंय का तुमच्या तालुक्यातील? हा केलंय की म्हणजे नाव ऐकून आहे हा केलंय पण आम्ही तेच काय अजून काय बघितलं नाही अजिबात पण चांगला माणूस आहे. आता मोहिते पाटील गटाकडनं उत्तमराव जानकरांची चर्चा होती त्यांच्याविषयी तुमचं काय मत? काय नाही दोन्ही बी चांगली माणसं आहे ते. बर उत्तमराव जानकर बी चांगला माणूस आहे. त्यांना उमेदवारी मिळाली की आता पक्षाकडनं तर फिक्स झाली तुतारी घेतली आता होय बरं झालं की मग तुम्ही त्यांना मतदान करणार का? ते बघू ठरवू आम्ही पुढच्या पुढे आता. प्रभागातून कुणी उभा राहू द्या उत्तमराव जानकरांविषयी पण चांगली चर्चा केली जाते. अजून विचारू कॅरेट घेऊन बाबा आले. नमस्कार बाबा. नमस्कार. नमस्कार. गाव कुठलं? 2 मिनिटं बाबा. गाव तिकडे नातं कुठं? बर आता हे विधानसभेचे इलेक्शन लागतंय त्या अनुषंगाने तुम्हाला काय म्हणाल कोण पाहिजे निवडून देणार? कोणाला निवडून देणार? कुठलं सरकार पाहिजे आता तुम्हाला? आता काय आपल्याला बघू आता मी सांगतो विचार करून. तरी एखादी योजनेचा लाभ घेतलाय नाही? शेतकरी आहे तुम्ही बरोबर आहे? नाही कुठला लाभ मोदीचा तेवढा लाभ आहे. बर मोदी आता जे तुम्ही पिकवून आणले काय आणलं होतं बाजारात? तांबाट आणला. बर भाव मिळाला का व्यवस्थित त्याला? भाव मिळाला नाही तांबाट्याला नाही भाव मिळाला. हा नाही मिळाला. काय सांगायचं सरकारला? आता काय सांगता भाव मिळावा असं काय आहे का नाही? मिळावं तर का
वजी वाहून मोकळच दुखायला लागले हात. बर बर. शेतकरी बाबांचं असं मत आहे की वजी वाहून आमचा हात दुखायला लागले पण सरकार काय आम्हाला त्या मालाला हमी भाव देईना झाले. धन्यवाद. नमस्कार मावशी. नमस्कार. गाव कुठलं? गोरडवाडी. बर. लाडक्या बहिणीचे पैसे आलं का? आले. आलं. आता इलेक्शन लागतंय विधानसभेचं, त्याच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? काय आमदार म्हणून कोणाला निवडून देणार? द्यायचं आता कोणी पैसे दिलतंय त्यांना. जे सरकार पैसे देते त्यांना निवडून देणार. बीजेपी सरकारने पैसे दिलेत तुम्हाला लाडक्या बहिणीचं, मग तुम्ही त्यांना मतदान करणार का? करणार. लाडक्या बहिणीचे जे पैसे दिले त्यांना मावशी मतदान करणार आहे त्या. नमस्कार आजी. गाव कुठलं? बर. आता विधानसभेचे इलेक्शन लागते, कोणाला मतदान करणार? खायचं त्याच गायचं. ज्याचं खायचं त्याचं गायचं म्हणायचं. बर. होय काय काय आता काय मिळालं? लाडक्या बहिणीचे पैसे आले तुम्हाला? आले. बर बर. आजींना बाई लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत. या ताई आहेत आपल्या बरोबर, त्यांना विचारूया. ताई नमस्कार. नमस्कार. गाव कुठलं? माळशिरस. बर. आता विधानसभेचे इलेक्शन लागतंय, तुमच्या विभागात कुणाला निवडून देणार तुम्ही? आम्हाला अजून बीजेपीला देणार, तुतारीला देणार, कुणाला देणार? मतदान कुणाला देणार? ते परत बघू द्यायच्या वेळेस. अजून तर कशातच काय नाही. लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुम्हाला? नाही आला अजून. का बरं आलाय? फॉर्म भरला नाही अजून? भरलाय ना. मग का बरं नाही आले तुम्हाला पैसे? काय आता आम्हाला काय माहिती आता आला का नाही. जेव्हा येईल तेव्हा सांगू. बरं. आताची बीजेपी सरकार महिलांसाठी ज्या योजना आणते त्याला तुम्हाला प्रतिसाद चांगला आहे का? आहे. तुम्हाला त्याचा फायदा होतोय का? आता सरकार आहे त्याचा होतोय की नाही व्हायला काय झालंय? बरं. तुमच्या प्रभागात आता विद्यमान आमदार राम सातपुते आहेत, त्यांनी काम केले का? केलंय की नाही करायला काय झालंय? सगळे करते ती. रस्ते लाईट वगैरे आहेत का तुमच्या प्रभागात? हो आहे ना. विद्यमान आमदार आहेत राम सातपुते, त्यांच्याविषयी. नमस्कार आजी. बोला की. आजी बोलायला सुद्धा तयार नाही त्या. ज्या कष्टकरी शेतकरी लोकांच्या मालाला हमी भाव मिळायला पाहिजे. आजी आहे. आजी नमस्कार. नमस्कार बाया. काय आणलंय बाजारात? भाव आहे का याला? कांद्याला भाव आहे का आज? आज हाय की. बर. आता इलेक्शन येत आहे विधानसभेचं, तर तुमच्या विभागात कोणाला निवडून देणार? मतदान कोणाला करणार तुम्ही? करायचंय मतदान बर का, पण आम्हाला अजून पैसा नाही, पाणी नाही, इथं बाजारात सोय नाही. मग कसं द्यायचं मतदान आम्ही? तुम्हीच सांगायचं. तुम्हाला बसायला जागा नाही म्हणायचं? बसाय पण जागा नाही, ढकलून लावते ती व्यापारी, आम्ही इथं येऊन बसतो. मग त्यांनी कावायचं आम्हाला, आम्ही फडाफडा इथनं उचलायचं, तिथं आपटायचं, तिथनं उचलायचं, इथं आपटायचं. तुम्ही शेतकऱ्यांना जागा देत नाहीत का इथे बसायला? नेमकी जागा नाही, व्यापारी तुम्हाला सध्या आनंदात आहेत ती, आणि शेतकरीच अशी मरते ती. आता सरकारला काय सांगायचं तुम्हाला? काय सांगायचं सरकारला? सरकारने बी बघावं, शेतकऱ्याकडे ध्यान द्यावावं, गोरगरिबाकडे द्यावावं. अपंग आहे ती त्यांना मदत करावी, ही माझं म्हणणं आहे. अपंगवाल्याला मदत करावी, म्हाताऱ्या माणसाला लेकरं सांभाळत नाही ती, ही 100% माझं खरं आहे. किती जरी लेकरं असली तरी आई बापाला सांभाळत नाही, ते म्हाताऱ्या माणसाची सोय करावी. हे म्हातारी माझ्यापाशी रडती धडा धडा मगाच्यापासनं, शेजारी नाही माझी. मग असं काय तरी आम्हाला न्याय पाहिजे. मोदी ही पैसे देते ती बी आम्हाला मान्य आहे, त्याने आम्हाला बहीण मानली या, आमची समाधान आहे. आम्हाला अजून आलं नाही तर पण ज्याला आल्यात तिला आल्यात, नाही आलं तर ना बी. आणि मत द्यायचं कोणी बी असं त्यांना देणार मत आम्ही. आपलं बुडवून मत दिलं म्हणजे आपण आयुष्यात नाही असं आहे भगवंतापाशी. आपण जर आयुष्यात आम्ही लाडक्या बहिणी आहे त्यांच्या भावानी बी, प्रत्येक भावानी बहीण मानावी आणि बहिणींना बी भाव मानावा. पर बहिणी बी कशा आहे, त्या खाया मिळत तर राखी बांधते ते, नाही मिळत तर जाते ते. नुसतं तांब्याभर पाणी मिळत तर बहिणीची समाधान असावी का नाही असावी? तर बहिणीला बी वाटतं आता लय गबाळ असावं. काय 1,500 घेतल्या परत लागत नाही का? तरी मत द्यावं. द्यायचं देणार मी मत, मला पैसा नावी मिळू द्या. मला भावाचा आशीर्वाद पाहिजे. बासा ठीक आहे, ही लावा माझं कुठं लावा. योजनेचा लाभ जरी मिळत असला तरी त्याच्यातून होणारा फायदा हा बघितला पाहिजे.